विद्यार्थ्यांच्या मूत्राशयाला दोरी बांधली प्रकरणाची चौकशीचे आदेश. अपर आयुक्त आदिवासी विकास भवन नाशिक यांना निवेदन. दोषींवर कारवाई करा व शाळेची मान्यता रद्द करण्याची मागणी. MD सोनवणे अनुदानित आदिवासी आश्रमशाळा तऱ्हाडी तालुका शहादा येथील विद्यार्थी प्रतीक निम्मा वडवी इयत्ता 4थी याच्यावर मूत्राशयाला दोरी बांधून झालेल्या अमानवीय वागणूक व शिक्षकांच्या निष्काळजीपणाबाबत योग्य ती कारवाई करावी व आश्रमशाळेची मान्यता रद्द करावी अशी मागणी बिरसा फायटर संघटनेकडून अप्पर आयुक्त आदिवासी विकास भवन नाशिक यांच्याकडे निवेदन देऊन करण्यात आले आहे. यावेळी बिरसा फायटरचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा, आदिवासी युवा संघटनेचे रूपसिंग वसावे, राष्ट्रीय आदिवासी स्वायत्त परिषद भारतचे महासचिव रोहिदास वडवी, जिल्हा अध्यक्ष पंकज वडवी, नंदुरबार तालुका अध्यक्ष अजय वडवी, भारत आदिवासी संविधान सेनेचे कार्याध्यक्ष रवींद्र वडवी, दिलीप मुसळदे, मगन पावरा, दिनेश वसावे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. निवेदनात म्हटले आहे की अनुदानित आदिवासी आश्रमशाळा तऱ्हाडी तालुका शहादा जिल्हा नंदुरबार येथील इयत्ता 4थी शिकणारा विद्यार्थी प्रतीक निम्मा वडवी याच्या मूत्राशयाला दोरी बांधून अत्यंत गंभीर व अमानवीय प्रकार घडलेला आहे. दिनांक 6/2/2025 रोजी सदर विद्यार्थ्याच्या मूत्राशय म्हणजेच प्रायव्हेट भागाला दोरी बांधण्यात आली. हा प्रकार अत्यंत धोकादायक असून शाळेतील शिक्षकांनी या गंभीर प्रकरणाकडे पूर्णतः दुर्लक्ष केले. दिनांक 8/2/2025 रोजी ही बाब उघडकीस आली म्हणजे 3 दिवस विद्यार्थ्याला कोणतीही मदत मिळालेली नाही किंवा औषधोपचार करण्यात आला नाही. या निष्काळजीपणामुळे विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर झाली. त्याला प्रथम धुळे येथील रुग्णालयात दाखल करून ऑपरेशन करण्यात आले, परंतु ते यशस्वी झाले नाही. त्यानंतर नंदुरबार येथील खाजगी रुग्णालयात पुन्हा ऑपरेशन करण्यात आले, तरी देखील संबंधित शाळेतील शिक्षकांनी या घटनेबाबत कोणतीही जबाबदारी घेतली नाही. उलट विचारणा केल्यावर शाळेचा दाखला घेऊन जा असे सांगून पालकांना व विद्यार्थ्यांना मानसिक त्रास देण्यात येत आहे. ही घटना अत्यंत गंभीर असून आदिवासी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत मोठा प्रश्न निर्माण करते. त्यामुळे या संपूर्ण घटनेची तात्काळ सखोल चौकशी करण्यात यावी. संबंधित दोषी शिक्षकांवर कडक कायदेशीर कारवाई करावी. पीडित विद्यार्थ्याला योग्य ती वैद्यकीय मदत व आर्थिक सहाय्य करण्यात यावे. आश्रमशाळेची मान्यता रद्द करण्यात यावी. भविष्यात अशा घटना घडू नये यासाठी कडक उपाययोजना या शाळेत कराव्यात. या प्रकरणात तात्काळ लक्ष घालून शाळेची मान्यता रद्द करावी. विद्यार्थी व पालकास न्याय द्यावा अशी मागणी बिरसा फायटर संघटनेकडून अपर आयुक्तांकडे करण्यात आली आहे. निवेदनाची दखल घेऊन अपर आयुक्तांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहे. सातपुडा न्यूज वाहिनी शहादा. 6 फेब्रुवारी 2025 मध्ये झालेली घटना माझ्या पोरासोबत तऱ्हाडी आश्रमशाळेत अशी हादसा झालाय. 3 दिवस दोरी बांधली गेली होती. 3 दिवस राहिलं तरी सरांना माहीत नाही म्हणता. त्यांनी दवाखान्यात नेलं होतं नंदुरबार हॉस्पिटलला. आम्ही गेलो होतो. पोरगा बेशुद्ध पडला होता. त्याच्यानंतर 2 दिवस नंदुरबारला थांबलो. तिथून पुण्याला मेडिकल हॉस्पिटलमध्ये नेलं होतं. दवाखान्यात तिथं 2 महिने राहिलो. 2 महिन्यानंतर घरी नेलं. घरीतून परत प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये नेलं होतं. प्रायव्हेट हॉस्पिटल निमेश हॉस्पिटल नंदुरबारला तिथं नेलं खाजगीमध्ये. तरी पोरगाचे ऑपरेशन सक्सेसफुल नाही नव्हतं झालेला. सरांना सांगितलं एवढे थकलो आम्ही, पैसे नाही खर्चायला त्यांनी सांगितलं होतं. सर म्हणतात सामान घेऊन जा, पोराची 650 LC घेऊन जा असं म्हणतात. डॉक्टरला पण सांगितलं होतं. सर आम्हाला धमकी देऊ राहिले. सर आम्ही डॉक्टर लोकांना सांगितलं आम्ही काय करू. ते सर लोक सांगत होते डॉक्टरला पण की असं कसं धमकी देऊ शकतात सर असं डॉक्टर लोक पण बोलले होते. त्यांच्याशी पण बातचीत झाली होती. 1,70,000 पूर्वी झाला होता खर्च, पण सरांनी 1 रुपया खर्च दिला नाही आम्हाला. तऱ्हाडी आश्रमशाळेत असा घटना झाली होती. त्यांना सांगितलं होतं आम्ही आम्हाला पैसे पाहिजे थोडेफार. ते म्हणतात